तर चला सर्वांना शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. आपण नवरात्रामध्ये जिवंत देवींची पूजा करतो. आणि आपलं असंच प्रिन्सिपल आहे विहंगमचं, की आपण स्वतः क्रिएटर आहोत. तर आपल्यातल्या देवी तत्वाला आपल्याला फुलवायला पाहिजे. कारण आता जी मानवाची उत्क्रांती सुरू आहे, ती मानव टू महामानव अशी उत्क्रांती चालू आहे, की ह्युमॅनिटी टू डिव्हिनिटी. मग आपल्याला जर डिव्हिनिटीकडे जायचं असेल, तर आपल्यातलं ईश्वरत्व आपण खुलवलं पाहिजे. मग आपल्या जवळ आसपास ज्या काही देवी आहेत जिवंत, त्यांच्यापासूनही आपल्याला खूप शिकण्यासारखं असतं. म्हणून आपण काही एक अशा घेतो देवी, की त्यांच्यापासून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. तर आज आहेत मानसी बावडेकर मॅडम आहेत. सविता धर्माधिकारी मॅडमची मैत्रीणच आहे. तर त्यांची ओळख करून देते मी थोडक्यामध्ये, आणि मग आपण त्यांच्याकडनं काही ऐकू त्यांची कहाणी. तर त्यांचं एज्युकेशन जे आहे ते MSc स्टॅटिस्टिक्स पुणे युनिव्हर्सिटीतनं केलेलं आहे त्यांनी. आणि PhD डेमोग्राफी आहेत. नंतर MSc योगा केलेला आहे त्यांनी. आणि 2 डिप्लोमा योग विद्या निकेतन मधून त्यांनी बेंगलोरच्या केलेल्या आहेत. 1 इयर डिप्लोमा इन टीचर्स ट्रेनिंग कोर्स झालेला आहे. तर 1 इयर डिप्लोमा इन योगा थेरपी नॅचरोपॅथी आणि नॅचरल लिव्हिंगवर झालेला आहे. तर याच्यावर हे सेशन घेतात. तर आम्हाला आवडेल मॅडम तुमचं नॅचरोपॅथी नॅचरल लिव्हिंगवर सुद्धा ऐकायला. आणि योगाचंही मी मॅडमला विचारलेलं आहे आपल्यासाठी काय घेऊ शकतात. तर आता त्यांचं जर बघितलं तर PhD डेमोग्राफी आहेत त्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस मुंबईच्या ह्याच्यातून इन्स्टिट्यूटमधून. आणि 20 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना स्टॅटिस्टिक्समध्ये आहे. डेमोग्राफी अँड रिसर्चमध्ये पण आहे. आता त्या सध्या सलाम बॉम्बे फाउंडेशन अगदी नामांकित ही NGO आहे. खूप जुनी NGO आहे. तर सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या त्या व्हाईस प्रेसिडेंट म्हणून आहेत. रिसर्च अँड मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन मी बघितलं मॅडम वेबसाईट तुमची. छान काम चाललेलं आहे. तर म्हणजे आता त्यांचं जे काही पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये टेक्निकल कन्सल्टंट होत्या त्या युनिसेफच्या. फॉर 3 वर्ष होत्या त्या. आणि MSc योगा जे केले त्यांनी व्यास डीम युनिव्हर्सिटीतनं केले. हे सुद्धा मी युनिव्हर्सिटी बघितली मॅडम. नॅक ॲक्रेडिशन A+ आहे. छान आहे. त्याबद्दल पण मी जाणून घेतलं इन्स्टिट्यूट बद्दल. बेंगलोरची आहे ही. तर त्यांचं अजून बघा, या ज्या आहेत योग विद्या निकेतन, त्यांना 10 वर्षापासून त्या रेग्युलरली योगा वर्कशॉप्स कंडक्ट करतात. फिजिकल आणि मेंटल वेलबिईंगसाठी आपण त्यांना सांगितलंय आपल्यासाठी सुद्धा, कारण माइंड साऊंड रेझोनन्स थेरपी मला थोडंसं त्याच्यामध्ये हवं होतं, म्हणून मी त्यांना ते सांगितलंय. तर बघूयात आपल्याला ते कसं वाटतंय. तर हे सगळं कॅन्सर पेशंट, डायबिटीजसाठी, हायपर टेन्शन, जे जे काही अस्थमा म्हणून रोग आहेत, त्याला माइंड साऊंड थेरपी खूप हिलिंग इफेक्ट्स देते. तर त्या पण आपण बघूयात माइंड साऊंड रेझोनन्स थेरपी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक आहे. त्यांची कविता एक आता मी आज त्यांचं झाल्यावर व्हिडिओ टाकेल त्यांच्या कवितेचा, की जी मला खूपच आवडली. आणि त्या म्हणतात की स्वामींनी अशी 50 कविता लिहून घेतल्यात. म्हटलं किती योगायोग. माझं सुद्धा स्वामींच्या प्रेरणेनेच दवबिंदू कविता पुस्तक झालेलं आहे. आणि स्वामींवरची कविता पण मी आज जरूर टाकेल. तर ऍक्च्युअली जे जोडतायत विहंगमला ते स्वामी नाहीतर गजानन महाराज आणि दत्त, तिन्ही ह्याच्यातनं जोडतायत. तर स्वामींच्या भक्त आहेत या. तर चला, आपल्याला असेच मिळतात की जे आपल्याला पुढे घेऊन जाण्यास मदत करतात. तर मानसी मॅडम, तुम्ही थोडंसं तुमच्याबद्दल सगळं सांगावं. आम्हाला अपेक्षित असं आहे की तुमचे बॅड पॅचेस मधनं तुम्ही कसं लर्निंग केलं, आणि काय काय चांगल्या गोष्टी अचीव कशा केल्या खडतर प्रवासातनं, किंवा काय चॅलेंजेस आले, आणि त्यातून तुम्ही कसं पुढे गेला. कारण एक तुमचं आता व्यक्तिमत्व जर बघितलं तर सगळ्या बऱ्याच गोष्टी केल्यात. एज्युकेशन वेगळं, परत सोशल ऑर्गनायझेशन मध्ये आहातच, योगात आहातच. तर भरपूर विविधता आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. तर तुम्ही सांगावं आम्हाला, अशी विनंती करते मी तुम्हाला. करा सुरू तुम्ही. सुप्रभात सगळ्या मैत्रिणींना माझ्या आणि नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा. अ, एक एक ओंकार घेते आणि प्रार्थनेने आपण सुरू करूया. तर विनंती आहे सगळ्यांना की सगळ्यांनी ताठ बसायचंय. पाठीचा कणा सरळ ठेवूया.
हलकेच डोळे मिटूया आणि एक दीर्घ श्वास घेऊन ओंकार करूया. ओम. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. सुंदर सकारात्मक व्हायब्रेशन्स ऊर्जा तयार झालेली आहे ओंकार आणि प्रार्थनेमुळे. त्याचा आनंद घेऊया. हलकेच डोळे उघडायचे. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग. छान नवरात्राचा काळ चालू आहे आणि अ, मी आणि सविता साधारण थोडंसं आम्ही कनेक्टमध्ये आलो गेल्या काही वर्षांमध्ये. आमचा एक कॉमन ग्रुप आहे आणि त्याच्या थ्रू मला तिने विचारलं की तू एक थोडा वेळ येशील का आमच्या कडे. आम्ही छान छान उपक्रम राबवतो. तर मला खूप आनंद झाला आणि मी तिला लगेच होकार म्हणलं हो नक्की मला आवडेल. काय काय तुम्ही करता तेही शिकायला आवडेल आणि थोडंसं माझंही शेअर करायला आवडेल. आणि मग तिने मला मंगल मॅडमशी इंट्रोड्यूस करून दिलं. अतिशय बहुआयामी असं व्यक्तिमत्व मला जाणवतंय. अजून आम्ही भेटलो नाही पण त्यांच्याशी बोलून बघून खूप सुंदर काम असं चाललंय विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशनचं. तर त्याच्यामध्ये आज मला इथे बोलवलं. थोडासा तुमच्याशी संवाद साधायचा जी संधी मला मिळाली आहे त्याच्यासाठी मॅडम खूप खूप धन्यवाद तुमचे आणि सविताचे. जसं मॅडम नेहमी मी 2 दिवस तुमचं ऐकतेय हे ध्यान. खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे. मला अतिशय आवडला. प्रत्येकाच्या आतमध्ये आपल्या दैवी अंश आहे आणि सध्या ह्या 9 दिवसात संपूर्ण पृथ्वी तलावर त्या देवीचं वास्तव्य आपल्याला जाणवतं. ती एनर्जी आपल्याला जाणवते आणि ती जेवढी आपल्याला अब्झॉर्ब करून घेता येईल जेवढा आपला प्रवास आपल्याला रजस तमस कडून सात्विकतेकडे नेता येईल त्याच्यासाठी हे 9 दिवस आपल्याला दिलेले आहेत आपल्या पूर्वजांनी. आणि खूप महत्वाचे आहेत हे 9 दिवस. तर ह्या 9 दिवसांमध्ये इतकं सुंदर ध्यान मला करायला मिळतंय. पहिल्या दिवशी थोडंसं टेक्निकल इश्यूजमुळे मला फारसं अगदी ओपनली सांगायचं तर नाही जमलं नाही मला ते कॉन्सेप्ट तो किंवा ध्यान. पण काल खूपच मी एन्जॉय केलं दुर्गा ध्यान. आज पण लुकिंग फॉरवर्ड टू चंद्रघंटा ध्यान. माझ्या बाबतीत म्हणायचं तर अ, जसं मॅडम म्हणाल्या तसं प्रचंड चॅलेंजेस लहानपणापासूनच होते आयुष्यात अजूनही चालू आहेत. ते आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. पण आपण त्यातनं वाट काढून काढून पुढे कसे जातो आणि एका पॉइंटला येतो आयुष्यात की जिथे लक्षात येतं की हे चॅलेंजेस संपणार नाहीयेत. ही आव्हानं राहणारच आहेत आणि ती आपल्याला शिकण्यासाठी दिलेली आहेत. त्यातनं धडे घ्यावेत हा स्वामींचा उद्देश आहे. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा पूर्णपणे त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो आणि एका काळानंतर तुम्ही घेण्याच्या पोझिशन मधून देण्याच्या पोझिशन मध्ये जाता. आणि देवी ही माझ्यासाठी दात्री आहे. आपल्या सगळ्यांना माहितीये की देवीचा मुळात अर्थच दात्री असा आहे जी देत राहते दुसऱ्यांना सतत काही ना काही. आणि स्त्री जन्म हा अतिशय मी तर म्हणेन जे पुण्यवान आहेत त्यांना स्त्री जन्म मिळतो. पुढे कधी जर स्वामींनी मला हा जन्म मनुष्य जन्म दिला तर मी विनंती करीन त्यांना की मला स्त्री जन्मच द्यावा. कारण इतकी सृजनशीलता इतका इमोशन आपल्यामध्ये असतो इतका इतका कनेक्ट असतो आपला आणि पृथ्वी तत्वाचा आणि पंचतत्वांचा की तो
स्त्रीमध्ये ठासून भरलाय असं मला नेहमी जाणवत राहतं. प्रचंड कणखर असतो आपण आतून. जितके कोमल असतो तितकेच कणखर असतो. आणि तसंच माझं आयुष्य लहानपणापासून चालत आलेलं आहे. बालपण खूप काही मी म्हणेन खूप छान नव्हतं, कारण आम्ही तिघं, मला मोठी बहीण मोठा भाऊ आहे आणि मी सगळ्यात धाकटी. आणि वडील एकटेच कमावणारे. माझे मामा मावश्या माझ्या बरोबर राहायचे, काका होता. सो या सगळ्यांना मिळून आम्ही 2 रूम्स मध्ये मी लहानाची मोठी झाले. अगदी अ, स्वतःला भाग्यवान समजेन की पुण्यात माझा जन्म झाला, मी वाढले. पुण्यात तांबडी जोगेश्वरी जी आराध्य देवता आहे पुण्याची, त्याच्या शेजारी आमचं घर होतं. त्यामुळे हे 9 दिवस मला असे डोळ्यासमोरून झरझर झरझर जातात. सकाळी सकाळी लवकर पहाटे उठायचं, अंघोळ वगैरे करून घरातलं सगळं देवाचं आवरायचं आणि पळत पळत जाऊन आईसाठी तांबडी जोगेश्वरीच्या दारात जाऊन लाईनीत उभं राहायचं. हे मी 9 दिवस इतकं एन्जॉय केलं आणि त्या देवीचं ते रूप, प्रत्येक दिवसाचं ती एनर्जी, ते व्हायब्रेशन, अर्थात तेव्हा हे सगळं कळत नव्हतं. पण जाणवत होतं की कुठेतरी ते ते आपल्याला वेगळ्या दिशेने घेऊन चाललंय हे सगळं. तर तशी तशी सुरुवात झाली माझी आणि अध्यात्माची म्हणा. लहानपण पूर्ण तिथेच गेलं. अगदी सुंदर असं वाड्यातलं आयुष्य मी जगले. सगळ्यांना धरून राहायचं, सगळ्यांमध्ये रमायचं, खेळायचं, भरपूर खेळलो आम्ही. जशी आजकालची मुलं सगळी मोबाईलवर असतात. आणि तिथून पुढे मग मात्र थोडंसं अकॅडमिक्सकडे आम्ही वळलो. शिफ्ट झालो. ते ते घर खूप जुनं होतं, त्यामुळे आम्हाला ते सोडावं लागलं. मग आम्ही पुण्यातच डेक्कन जिमखाना नळस्टॉपच्या साईडला आलो. तिथून पुढे माझा अकॅडमिक्सचा प्रवास सुरू झाला. फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते मी आधी. एसपी कॉलेजला होते, मग फर्ग्युसन कॉलेजला होते. तिथे स्टॅटिस्टिक्स, अजून एक स्वामींनी परीक्षा अशी बघितली की 12वीत पैसे नाहीत ट्युशन लावायला, क्लासेस लावायला. तर मनाने ठरवलं की काही हरकत नाही, स्वतःच्या जोरावर अभ्यास करायचा आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची, कारण मला त्याच्यात मध्ये आत पुढे जायचं होतं. तर खूप कष्ट घेतले 10वी 12वी, आणि ट्युशन्स क्लासेस न लावता मला 96% मार्क मिळाले 12वीत. तरी सुद्धा MIT कॉलेजमध्ये मला जी ब्रांच हवी होती इंजिनिअरिंग, ती त्याच्यासाठी त्या काळात 31 वर्षापूर्वी 25,000 माझ्याकडून डोनेशन मागितलं गेलं. आणि मला पूर्ण कल्पना होती की बाबांना आईला ते झेपणार नाही. त्यामुळे मी तो डोनेशनचा विषयच घरी काढला नाही आणि मनातच ठरवलं की असं डोनेशन देऊन इंजिनिअरिंग होण्यापेक्षा स्वबळावर आपण साधं BSc व्हावं आणि मात्र पुढे जाऊन PhD करावं. ते त्या क्षणी मी ठरवलं आणि त्याच रस्त्यावर मी पुढे चालायला लागले. आता BSc घेतल्यावर कुठेतरी मनात ती सल होती, वाईट वाटत होतं की अरे इंजिनिअरिंग नाही, आपण BSc करतोय. त्यातल्या त्यात मग ठरवलं की स्टॅटिस्टिक्स सारखा विषय अजिबात कोणालाच फारसा माहीत नाहीये. माझ्या घरच्यांनी मला खूप समजावलं की स्टॅटिस्टिक्स मध्ये पुढे काही नाही लिहिलेलं, म्हणूनच तर कोणी घेत नाही. तू फिजिक्स घे, तू इलेक्ट्रॉनिक्स घे, तू अमुक घे. म्हणलं नाही, मला काहीतरी वेगळं करायचंय. आणि जे आत्तापर्यंत फार बाहेर सोशल लाईफमध्ये किंवा सोसायटीमध्ये जसं कॉन्ट्रीब्युशन नाहीये, असं काहीतरी विषय मला घ्यायचा. आणि ते इमिजिएट मला अप्लाय करता आलं पाहिजे, कारण गणितही मला आवडायचं, पण गणित खूप ॲब्स्ट्रॅक्ट वाटलं. म्हणून मग मी स्टॅटिस्टिक्सकडे वळले, BSc केलं, MSc केलं. आणि मग मात्र मी ठरवलं की आता PhD शिवाय थांबायचं नाही. खूप सुंदर विषय वाटला मला तो. आणि पुढे जाऊन अर्थात मग आम्ही पुण्यातून फॅमिली सकट मुंबईला शिफ्ट झालो. तिथे मला PhD करायची संधी स्वामींनी दिली आणि हळूहळू पॅरलली माझा योग बरोबरचा कनेक्ट सुरू झाला. अ, पुण्यात मी 10 वर्ष हेड ऑफ द डिपार्टमेंट होते पूना कॉलेजची स्टॅटिस्टिक्सची. खूप सुंदर 10 वर्ष गेली. स्टुडंट्स बरोबरचा कनेक्ट, आणि स्वामींनी मला थोडंसं का होईना, मे बी एक शिकवायची हे दिली आहे, कला दिली आहे, त्याचा उपयोग तिथे झाला.
पुढे येऊन इकडे मग मला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राबरोबर काम करण्याची संधी मिळाली युनिसेफ कन्सल्टंट म्हणून. तिथे पण प्रचंड आव्हानं होती, कारण पहिल्यांदा त्या पोझिशनवर टेक्निकल कन्सल्टंटच्या त्या डिपार्टमेंटमध्ये मला घेतलं गेलं होतं. त्यामुळे सगळा म्हणजे म्हणतो ना आपण सगळं तिथे एवढा सगळा गोंधळ होता, डेटा जागेवर नव्हता. खालून गाव पातळीवरून तो सगळा डेटा वर यायचा, राज्य लेवलला यायचा, पण सगळा डिस्टॉर्ट होऊन यायचा. सगळा इतका ज्यादा त्याच्यात केऑस होता की तो हळूहळू हळू जागेवर बसवायलाच मला तिथे घेतलं होतं. पण खूप शिकायला मिळालं, खूप आव्हानं आली. डायरेक्ट ऑनरेबल चीफ मिनिस्टर बरोबरच्या मीटिंग सुद्धा अटेंड करण्याचा मला योग आला. त्यांना डेटा, त्यांना फाइंडिंग्स प्रेझेंट करायची संधी मिळाली. तिथून मग पुढे मला ते माझं कॉन्ट्रॅक्ट युनिसेफचं संपल्यावर मला निर्मला निकेतन सारख्या एका सुंदर युनिव्हर्सिटीमध्ये, म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीज म्हणा ते, आपल्या भारतामध्ये 5च अशी कॉलेजेस आहेत की जिथे सोशल वर्क खऱ्या अर्थाने चालतो. त्यापैकी ते एक कॉलेज आहे. आणि या 5 कॉलेजेसपैकी त्या एकाच कॉलेजमध्ये रिसर्च युनिट आहे. म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही खाली उतरून, फील्डमध्ये उतरून, ग्रासरूट लेवलला जाऊन लोकांचे प्रॉब्लेम समजून त्याच्यावर रिसर्च करून परत येऊनच काही करता येतंय का, हा पूर्ण कॉन्सेप्ट मला निर्मला निकेतनमध्ये मिळाला. तिथून माझ्या सोशल वर्कच्या आयुष्याला सुरुवात झाली. जवळजवळ 30 ते 35 प्रोजेक्ट्स मी 5 वर्षात तिथे हँडल करायची मला संधी मिळाली. खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या सोशल ऑर्गनायझेशन्स बरोबर, एनजीओज बरोबर काम करण्याची संधी मिळाली. खूप शिकायला मिळालं. टीम माझी खूप छोटी होती, त्यामुळे आव्हान तेच होतं की प्रोजेक्ट्स खूप होते आणि आम्ही लोक खूप कमी होतो. पण जसं मी म्हणलं की स्वामींनी लहानपणापासूनच ते बाळकडू दिलं होतं की तुम्ही एकत्र येऊन ऍज अ टीम कसं काम करणार. आणि जिथे जिथे मी गेले आजपर्यंत मैत्रिणींनो, तिथे मला लेडीजचीच टीम जास्त मिळाली. आणि त्यामुळे मला खूप आनंद वाटतो की आपण एक ठरवलं ना बायकांनी, तर आपण 4-5 जणी सुद्धा असलो तरी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आपण सहजरित्या हँडल करू शकतो. एकमेकांमधला विश्वास, ते प्रेम, गप्पा मारणं, एकमेकांना डिस्ट्रेस करायला मदत करणं, चॅलेंजेस आल्यावर एकत्र येऊन कणखरपणे उभं राहून ते सगळी आव्हानं पेलणं, हे आपल्याला आपल्या रक्तातच असतं. फक्त होतं एवढंच की बऱ्याच वेळेला ना आपण एकमेकांची खूप ईर्ष्या करतो, आपण एकमेकांना खूप खाली खेचायचा प्रयत्न करतो असं म्हणतात. मला तरी तो अनुभव कधीच आलेला नाहीये. मला जेव्हा जेव्हा संध्या मिळाल्या तेव्हा तेव्हा माझ्या टीम्समध्ये जास्त करून बायकाच होत्या आणि मी त्यांच्याबरोबर प्रचंड शिकले. त्यांना घेऊन आम्ही सगळी कामं केली आहेत. अगदी आशा अंगणवाडीच्या बायका सुद्धा खूप सुंदर काम करतायत सगळीकडे. खूप उत्साहाने काम करतायत. आपण तरी बरेच स्वामी कृपा, आपण खूप वेगळ्या पद्धतीत आपण जगतो, वाढतो. पण गावागावांमध्ये या ज्या आशा अंगणवाडीच्या कार्यकर्ता आहेत, खूप कमी रिसोर्सेसमध्ये सुद्धा खूप छान काम करताना मला दिसल्या आणि त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं. गेले की त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं, बसवायच्या घरात, भाजी भाकरी खायला द्यायच्या, त्यांच्या घरातली त्यांचे आव्हानं, त्यांचे प्रॉब्लेम्स शेअर करायच्या. काहीच नाही तर एक अर्ध्या तासात त्यांचं मन मोकळं व्हायचं आणि पुन्हा त्या काम करायला तयार व्हायच्या. तर ही जी सगळी अनुभवाची शिजोरी गेले 20 वर्ष मला मिळाली आहे, खूप भाग्यवान समजते मी स्वतःला. सध्या मी सलाम बॉम्बे फाउंडेशन मध्ये काम करते. सध्या मी सलाम बॉम्बे फाउंडेशन ही खूप खूप जुनी, साधारण 20-22, आता 23वं वर्ष चालू आहे. आम्ही मुंबईत आणि बाकी 5 ठिकाणी जी अंडर रिसोर्स्ड, अंडर सर्व्ड कम्युनिटी आहे, म्हणजे झोपडपट्ट्यांमध्ये, स्लम एरियाजमध्ये राहणाऱ्या ज्या फॅमिलीज आहेत, त्यामध्ये जे 11 ते 17 वयोगटातली मुलं आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो. बऱ्याच वेळेला होतं काय की 8वी नंतर, 9वी नंतर ही मुलं शाळा सोडून देतात आणि आई वडिलांना मदत करायला पूर्ण शिक्षणातून दूर होतात.
तर अशा मुलांना जी खूप हुशार आहेत, ज्यांना खूप शिकायचं आहे, अशा मुलांबरोबर आम्ही काम करतो. अगदी जवळून काम करतो. त्यांना शाळा कुठल्याही परिस्थितीत सोडू देत नाही. पुढच्या एज्युकेशनसाठी त्यांना एन्करेज करतो आणि त्याच काळामध्ये त्यांचं स्किल बिल्डिंग पण करतो. फॉर इन्स्टन्स त्यांना मोबाईल रिपेअरिंगचे कोर्सेस देणं किंवा त्यांना आवडत असेल तर त्यांना डान्स, म्युझिक शिकवणं, थिएटर शिकवणं, होम अप्लायन्स सारखे कोर्सेस, बेकरी सारखे कोर्सेस, ब्युटिशियन सारखे कोर्सेस, अगदी खूप ॲडव्हान्स लेव्हलचे रोबोटिक्सचे कोर्सेस सुद्धा आमची मुलं शिकतात आणि मागच्याच वर्षी एक बॅच पूर्ण स्वित्झर्लंडला जाऊन एका कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन आली. त्यांच्या विजा, पासपोर्ट विजापासून सगळी मदत पोलीस स्टेशनला जाऊन आमच्या टीम्स करतात. सो एक एक वेगळ्या लेवलचं समाधान मिळतं ह्या सगळ्यातून. त्यांना असं पुढे पुढे जाताना बघणं, त्यांच्या चेहऱ्यावरचा तो कॉन्फिडन्स, आधीचं त्यांचं व्यक्तिमत्व आणि काही वर्षानंतरचं त्यांचं व्यक्तिमत्व खूप वेगळा आनंद आणि समाधान देऊन जातं. सो आता सध्या गेले 5 वर्ष तिथला रिसर्च, तिथली नीड असेसमेंट हे सगळं काम माझ्याकडे आहे. खूप एन्जॉय करतेय मी, खूप शिकतेय. आव्हानं तर आहेतच. पुन्हा एकदा जसं सांगितलं, इथे पण माझ्या टीममध्ये जास्त लेडीजच आहेत आणि एकत्र येऊन खूप एन्जॉय करतो आम्ही. फील्डमध्ये जातो, त्या मुलांच्या घरात लिटरली 10 बाय 10, 8 बाय 8च्या रूममध्ये ती मुलं राहतात झोपडपट्ट्यांमध्ये. पण अतिशय उत्तुंग असे त्यांची ॲस्पिरेशन्स असतात. त्यांच्या नजरेत अशी एक चमक असते. त्यांना खूप शिकायचं असतं. फक्त थोडासा मदतीचा हात हवा असतो, जो आम्ही त्यांना देतो. योग ही माझं नातं स्वामींनी गेले 12 वर्ष, 13 वर्ष झाली आहेत. मी योग मध्ये आहे. मी सगळ्यांना कळकळीची विनंती करीन. मंगल मॅडम खूप सुंदर काम करतायत, पण प्रत्येकीनी योग हा शिकलाच पाहिजे. स्पेसिफिकली बायकांनी शिकला पाहिजे. अतिशय उत्तम असं हे शास्त्र आहे, शास्त्रच आहे आणि आपल्यासाठी खूप गरजेचं आहे, कारण आपण आतून अतिशय सेन्सिटिव्ह आहोत. बायका खूप इमोशनल आणि खूप सॉफ्ट आणि सेन्सिटिव्ह असतात. मुळातच आपल्याला मल्टीटास्किंगचा एक स्किल देवानी बहाल केलेला आहे. सगळ्यांना धरून ठेवायची आपली खूप इच्छा असते. घर, परिवार, अ, आणि ह्यामध्ये आता बाहेरची सगळी जबाबदारी. हे सगळं आपण अतिशय छान हँडल करू शकतो. फक्त होतं एवढंच, की आपली हे सगळं करताना खूप दमछाक होते. आणि त्यामुळे चिडचिड होते. आपल्याकडे आपलं लक्ष दिलं जात नाही. आपण स्वतःला कधीच प्रायोरिटी समजत नाही. ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर योग शिकलं, तर योगमुळे खूप खूप अतिशय उच्च प्रतीचा असा एक मदत आपल्याला होते. एक मानसिक शांतता मिळते. आतून आपण अजून स्ट्रॉंग होतो. तब्येत चांगली राहायला लागते. नाती चांगली ठेवायला मदत होतात. बाहेरचं घरातली आणि बाहेरची आव्हानं पेलायला एक वेगळीच ताकद मिळते. आणि हे सगळं मी 10-12 वर्ष स्वतः अनुभवतीये म्हणून एवढ्या कॉन्फिडेंटली तुमच्याशी शेअर करते. खूप वेगळा प्रवास होता माझा गेला 10-15 वर्षाचा. अ, आतून खूप शांत झाले, अ, आनंदी राहायला लागले. थोडंफार का होईना दुसऱ्यांकडे दुर्लक्ष न करता स्वतःकडे लक्ष द्यायला लागले. त्यामुळे खूप फरक पडायला लागला. कामामध्ये फोकस वाढला मुळात बिकॉज ऑफ प्राणायाम, मेडिटेशन, कॉन्सन्ट्रेशन, फोकस. म्हणजे जे काम मी आधी 2 तासात करत होते ते लिटरली अर्ध्या तासात करायला लागले. आणि त्याची क्वालिटीही चांगली राहायला लागली. त्यामुळे अ, बाकी गोष्टींना मला खूप वेळ मिळायला लागला आणि म्हणूनच जसं स्वामी कृपेनी थोडंसं जे ते करून घेतात त्या छोट्या छोट्या गोष्टी सतत शिकत राहणं. म्हणजे 3-3.5 वर्ष मी डान्स शिकले, भरतनाट्यम शिकायचा पुण्यात प्रयत्न केला. पण अनफॉर्च्युनेटली आम्ही इकडे शिफ्ट झाल्यामुळे ते थोडंसं ब्रेक झालं. आता पुन्हा मी डान्स शिकायला सुरुवात केली आहे. व्हायलिनची एक परीक्षा दिली. अ, पुन्हा गुरु माझे जे पुण्यात होते ते शिफ्ट झाले, त्यामुळे तिथे थोडा ब्रेक आला. योग चालूच आहे. ह्या सगळ्यामधून शिकून थोडंसं जसं मी म्हटलं, आपण घेत राहतो आयुष्यभर.
कुठेतरी येऊन ह्या सोसायटीचं आपण देणं लागतो, जसं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात. तर कुठेतरी येऊन आपल्याला पुन्हा वापस करायचंय जायच्या आधी. ती संधी आणि तुमच्या मनात असेल तर नक्की तुम्हाला देव देतो. तर एम-एस-सी करताना रिसर्चमध्ये माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक नावाचं एक सुंदर तंत्र त्यांनी डेव्हलप केलेलं आहे एस व्यासा विद्यापीठाने, आणि त्याच्यावर खूप कमी काम तिथे झालं होतं. एस व्यासामध्ये खूप मोठं हॉस्पिटल आहे जिथे अनेक प्रकारचे पेशंट्स येतात. त्याच्यात कॅन्सर पेशंट्सचं प्रमाण खूप जास्त असतं. सगळीकडून थकून आल्यावर कॅन्सर पेशंट्स तिथे आलेले मला दिसले. तर मग माझ्या लक्षात आलं की माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक अतिशय फायदेशीर ठरू शकतं कॅन्सर पेशंट्ससाठी. कारण मुळात एनर्जी, व्हायब्रेशन्स ही आतमधून जेव्हा तुम्हाला जाणवतात, तेव्हा हीलिंग सुरू होतं आतमध्ये. आणि कॅन्सर हा असा एक दुर्धर रोग आहे ना, की जो बाहेरून तुम्ही किमो, रेडिओ किती घेतलं, पण जर मन तुमचं वीक असेल, विल पॉवर तुमचा कमी असेल, तर ह्या बाहेरच्या गोष्टींचा फारसा हिलिंगसाठी उपयोग होत नाही. तर ह्या पेशंट्सचा मन शांत करून विल पॉवर कशी वाढवता येईल, असं कंटिन्युअसली माझ्या डोक्यात होतं. आणि मला वाटतं MSRT शिकल्यानंतर मला लक्षात आलं की इथे काहीतरी रिसर्चला खूप मोठा वाव आहे. त्यामुळे स्वामी कृपेने स्टॅटिस्टिक्स, रिसर्च आणि योग या तिन्हीचा संगम असा माझा MSc मध्ये मला करायची संधी मिळाली. जसं आपण म्हणतो ना, मनात आणावं आणि सगळं हळूहळू हळूहळू तसं घडायला लागावं. माझी सलाम जेव्हा मी निर्मला निकेतनमध्ये होते, तेव्हा मी ऑलरेडी एक कॅन्सर पेशंट्सवर प्रोजेक्ट तिथे केला होता. टाटा इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन मी त्या कॅन्सर पेशंट्स बरोबर फोकस ग्रुप डिस्कशन घेतला होता. ते सगळे फोन नंबर्स माझ्याकडे होते. त्यांना मी रीच आउट केलं आणि विचारलं, तर ते आनंदाने तयार झाल्या. 45 दिवस पहाटे उठून 1 तास त्यांच्याबरोबर बसून मी त्यांना तो माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक दिला. बाकी काही नव्हतं, फक्त तेवढंच इंटरव्हेन्शन केलं. आणि त्याच्याबरोबर मी कंट्रोल ग्रुप म्हणजे तशीच कॅन्सर पेशंट्स, पण ज्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं चालू ठेवा. आत्ता तुम्हाला मी मेडिटेशन देऊ नाही शकणार. त्यामुळे साधारण त्यावेळी माझ्याकडे एक 150 पेशंट्स इकडे होते अ, माझ्या इंटरव्हेन्शनमध्ये आणि 150 कंट्रोलचे, असे मिळून मी तो रिसर्च केला. अतिशय उत्तम फाइंडिंग्स आली. खूप फायदा झाला पेशंट्सला. मलाही यातून खूप समाधान मिळालं. आणि तिथून पुढे MSRTचे वर्कशॉप्स घ्यायला मी सुरुवात केली. काही वर्षानंतर लोकांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही फक्त कॅन्सर पेशंटसाठी ठेवू नका, सगळ्यांना ओपन करा. त्यामुळे आता वर्षातनं 3-4 वर्कशॉप मी 10-10 दिवसाचे घेते. जसं मी मॅडमशीही बोलले की आपणही तो वर्कशॉप नक्की करू. तुम्हालाही त्याचा फायदा मिळाला तर मला खूप आनंद होईल. योग विद्यानिकेतन माझे गुरुवर्य सदाशिव निंबाळकरांची आहे, पद्मश्री आहेत ते. 96व्या वर्षी सुद्धा ती व्यक्ती शीर्षासन आणि सगळी आसनं करत होती. प्रचंड तेज, ऑरा त्यांचा इतका पॉवरफुल होता. 2 वर्षापूर्वी ते गेले. तर ती जी संस्था आहे तिथे आम्ही सगळ्या टीचर्स, परत पुन्हा लेडीजचाच ग्रुप आहे, देवीचा रूपातच सगळं काम चालतं. तिथे आम्ही जाऊन व्हॉलेंटरीली, आम्ही काही पैसे न घेता व्हॉलेंटरीली आम्ही तिथे सेवा देतो. 2 डिप्लोमाज आहेत, तिथे जाऊन आम्ही शिकवतो. मेडिटेशन, प्राणायाम, शुद्धिक्रिया हा योग विद्यानिकेतनचा सिग्नेचर मार्क आहे. बाकी कुठेही फारशा त्याच्यावर लक्ष दिलं जात नाही, पण षटक्रिया, शुद्धिक्रियांवर आम्ही खूप भर देतो. आतून जी शुद्धता शरीराची महत्वाची असते. मन शुद्ध, शरीर शुद्ध, आत्मा शुद्ध, ह्यालाच तर आपण देवतत्व किंवा सात्विक आनंद जो म्हणतो तो मिळतो ह्या सगळ्यातनं. तर असं छोटं छोटं काय जे जमेल ते करून स्वतः आणि इतरांना आनंद देण्याचा मी गेले काही वर्ष प्रयत्न करते. त्यात स्वामींच्या खूप जवळ हळूहळू हे सगळं असं घडत चाललंय की मग गीता शिकले, भगवद्गीता, संथा, त्याचा अभ्यास थोडासा सुरू केला. योग आणि भगवद्गीता कनेक्ट करायचा प्रयत्न केला. त्याच्यात अजून स्वामींची इच्छा असेल तर अजून एक PhD करायची खूप इच्छा आहे. बघूया कसं काय जमतंय. टॉपिक पण डोक्यात आहे. आणि
अशामध्येच मग अशा ग्रुप्सची इंट्रोडक्शन होतं आणि अजून हा प्रवास सुंदर होतो. तर थोडक्यात मी माझ्याबद्दल बोलायचा प्रयत्न केला. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा किंवा नंतरही ग्रुपवर विचारलेत तरी चालतील. शेवटी फक्त एवढंच म्हणेन की जसं तुकाराम महाराज नेहमी म्हणतात की तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपुल्यासी. तर आपल्या प्रत्येकाला या स्त्री तत्वाला या देवी तत्वाला आपल्याच मनाशी संवाद साधण्याचा खूप खूप जास्त ती गरज असते. आणि बाहेरच्या इतरांशी आता बाहेर इतकं कलियुग जाणवायला लागलंय. निसर्ग कोपल्यासारखा झालाय, पाऊस विचित्र झालाय, सगळीकडे फार वेगळ्या पद्धतीची नेगेटिव्हिटी पसरतीये. हे दिसतंय आपल्याला डोळ्यांना. पुढच्या पिढीची खरंच काळजी वाटायला लागलीय. तर ह्या सगळ्यामध्ये आपल्याला राहून अ, सत्वगुण वाढवायचा आहे, आनंद वाढवायचा आहे, मनशांतता वाढवायची आहे आणि हेच मुळात खूप मोठं आव्हान आहे. आणि मला वाटतं मॅडम सारखे आणि तुमच्यासारख्या टीम्स ह्याच्यात खूप मोठं योगदान देत आहेत. तर जी काय छोटा खारीचा वाटा माझाही असेल तो मलाही द्यायला आवडेल. खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवलंत आणि तुमच्याशी गप्पा मारण्याची संधी दिलीत. अ, ह्याच्याही पुढे काही मदत माझ्याकडून लागली तर नक्की कळवा. थँक्यू सो मच. धन्यवाद. श्री स्वामी. धन्यवाद मानसी मॅडम. खूप खूप धन्यवाद तुमचे. व्हर्सटाईल व्यक्तिमत्व आहे अगदी. तुमचं पीएचडीचा विषय काय ठरवलाय तुम्ही? मला दुसऱ्या थोडस पीएचडीचा? नाही, पीएचडीचा विषय असा डोक्यात आहे की थोडं ऑरा किंवा प्राणमय कोशवर मला काम करायचंय कॅन्सर पेशंट्सला घेऊनच. म्हणजे कसं हम्म. होतं मॅडम, बायोफिल्ड टेक्नॉलॉजी तुम्ही ऐकलीच असेल. येस, माहिती. तर बायोफिल्ड टेक्नॉलॉजी मध्ये जर आपण कॅन्सर पेशंट्सला त्याचा फायदा करून दिला की त्या लेवलला येऊनच जर तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट करता आला तर तो पुढे जाऊन सेकंड स्टेजला पण जाणार नाही. बरोबर. कालच मी यांना सांगत होते. हा, सगळं ऑरा लेव्हलला आधी येतं. बायोफिल्ड टेक्नॉलॉजी मी ऍब्सल्युटली. माझंही अनालिसिस केलेलं आहे. माझ्या मुलाचं सुद्धा केलेलं आहे. खूप राईट, म्हणजे राईट, लहानपणापासून राईट. मी त्याच्याबद्दल म्हणजे खूप आहेत छान टेक्नॉलॉजी आपल्याकडे आणि आपण त्याचा उपयोग करून करेक्ट, घेतला करेक्ट. पाहिजे. आणि छान विषय समाव आहे. ना मॅडम, मला नेहमी असं वाटतं की बाकी सगळे रोग मॅनेज होऊ शकतात पण कॅन्सर हा शब्द ऐकला की पोटात गोळा येतो. आणि त्या व्यक्तीचंच नाही, पूर्ण फॅमिलीचं खूप जास्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते. टेन्शन, पैसा, सगळीकडेच खूप वेगळी परिस्थिती कॅन्सरमध्ये मी स्वतः डोळ्यांनी बघितली आहे. त्यामुळे त्या पेशंट्सला जेवढी मदत करता येईल तेवढी आपण सगळ्यांनीच केली पाहिजे असं मला खूप नेहमी वाटत राहतं. सो सायन्स टेक्नॉलॉजीचा जर त्यांना उपयोग झाला तर कुठेतरी जाऊन कॅन्सरला आपण थोडासा तरी एक हे करू शकू. तर हम्म. त्या दृष्टीने थोडे विचार माझे चालू आहेत. आमच्याकडे तुम्ही जसं माइंड साऊंड रेझोनन्स म्हटला तसं आमची फिलॉसॉफी माइंडवर खूप आहेत. आम्ही असे कोर्सेस जे डेव्हलप केलेत त्याच्यात काही टेक्निक्स घेतलेले आहेत. उदाहरणार्थ हृदय मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन, त्यातनं पूर्ण व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी मॅच करायचं हे शिकवलेलं आहे मी यांना. तर तुम्ही करेक्ट. जसं म्हटला योग, अर्थात योग म्हणजे खरं बघितलं तर ध्यान योगच असतो तो. आणि त्या पतंजलीच्या एकदम 7व्या अंगाला यांना मी फोकस केलेलं आहे. कारण जनरली समाजात योग म्हणजे शारीरिक हालचालींपुरता अगदी मर्यादित बरोबर. असतो. तर त्याला मी बरोबर. फार फाटे तोडले पहिल्यापासून, संस्थेचं काम सुरू केल्यापासून. प्रथम 50 योग टीचर्सच ट्रेनिंग घेतलं आणि त्यांना या ध्यानाकडे वळवायला लावलं. आणि जसं जसं ज्यातल्या त्यांनी ध्यानाकडे पण एक थोडंसं वळून इम्प्लिमेंटेशन सुरू केलं, त्यांना वंडरफुल रिझल्ट्स आले त्यांच्या विद्यार्थ्यांवर. तर तुमच्या या कॅन्सर पेशंटमध्ये सुद्धा मला वाटतं आमची जी फिलॉसॉफी आहे म्हणजे व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी मॅच द फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन, आईन्स्टाईन प्रिन्सिपल, अँड देर इज नथिंग टू अदर वे. म्हणजे काही मिळवायचं असेल तर वेगळा उपायच नाही. मग या फ्रिक्वेन्सी कशा रेज करू शकतो आपण, मनाची शक्ती कशी वापरू शकतो, तर हे खूप सुंदर काम तुमचं चालू आहे. तुम्ही जे म्हटला शुद्धिक्रिया, तर त्या शुद्धिक्रियाला सुद्धा मी जाणून घेऊन पहिल्यापासून आपण शुद्धिक्रियाचे ऑनलाईन ऑनलाईन सुद्धा आम्ही कोर्सेस ठेवतो 5 दिवसाचे. त्याचे सुंदर रिझल्ट्स आहेत. खूप क्रिया सुंदर. नाही करता आल्या पण त्यातल्या काही सेफ क्रिया घेऊन आम्ही शुद्धिक्रिया घेत असतो.
तर हे पण तुम्ही खूप सुंदर सांगितलं. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. प्रश्न आहे का? चॅट बॉक्समध्ये टाकलेले आहे. आमच्या नीता मॅडम योग शिक्षिका आहेत. गेले 3 वर्ष त्या ओंकार ध्यान घेतात. ओंकार ध्यानाचेही आमचे वंडरफुल रिझल्ट्स आहेत. कारण ओंकारामध्ये सुद्धा आम्ही पूर्ण वेद आणि जे काही उपनिषद आहेत त्यांची थेअरी वापरतो. जसं की अ लॉंग म्हणायचा, उ लॉंग म्हणायचा, म लॉंग म्हणायचा. ओंकाराच्या चार ज्या स्टार स्टेजेस आहेत जीवनातल्या सगळ्या, बरोबर. तर अगदी ते बरोबर. सगळं साधकांना सांगून, परत वॉटर थेरपी वापरून, परत मॅडम पण विविध टेक्निक घेऊन चक्रांमध्ये पण सुद्धा आम्ही वेगळे वेगळे ओंकार व्हायब्रेशन सोडतो प्रत्येक चक्रामध्ये. आपल्याला ज्या व्याधी आहेत, खूप सुंदर आमचं ओंकार वर्ग मॅडम घेतात. नीता गुजर मॅडम आहेत नक्की. सातारच्या. त्यांनी नक्कीच. तुम्हाला लिहिले, खूपच सुंदर उत्तम संशोधन मॅडम. अभिनंदन मॅडम. मृदुला देशपांडे आहेत आमच्या सातारच्या, खूप छान बहुआयामी व्यक्तिमत्व असं त्यांनी लिहिलेलं आहे. धनश्री हिंदाने ज्या आहेत आमच्या धाराशिवच्या, तर त्यांनी लिहिले, छान वाटले मॅडम तुमचे अनुभव ऐकून. तुमच्या कामाला सलाम. परत मृदुला देशपांडे मॅडमने लिहिले, समाजाला अनेक रूपात आधार देत आहात, खरंच मनापासून कौतुक. नीता गुजर परत म्हणतात, त्यांच्याशी नंतर बोलायला नक्कीच आवडेल. आपण मॅडम बरोबर एक कोर्स आयोजित करतोय 10 दिवसाचा. बघूयात कसं तो पुढे जातोय. अजून कोणाला काही नक्की. विचारायचंय का? काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. आत्ता संधी घेऊ शकता तुम्ही. कोणाला विचारायचंय का? तर तुमचं जसं सलाम बॉम्बेचं काम तुम्ही सांगितलं, तसंच आम्ही आता एक वेगळा उपक्रम सुरू केलाय, की प्रशिक्षक प्रशिक्षक म्हणून मी ट्रेनिंग देतीये. 25 जण उतरलेत याच्यात, की इकडे तिकडे सगळीकडे समाजात जाऊन तुम्ही ध्यान प्रशिक्षक बना, योग प्रशिक्षक बना आणि व्हॅल्यू एज्युकेशन असे 3 टॉपिक घेतलेत. कौशल्य विकास, जीवन कौशल्य विकास आणि मूल्य, जीवन मूल्य याच्यावर आम्ही काम करणार आहोत. हे 3 विषय घेतलेत खूप आणि खूप ते महत्वाचे आहे. प्रशिक्षक बनण्याचं ट्रेनिंग मी देतेय. तर आता सुरू झालेलं आहे ध्यान प्रशिक्षक. भरपूर संपत आलेलं आहे आणि वेगळ्या वेगळ्या शाळांमधून जाऊन आम्ही सुरू केलंय. मग परवाच आम्ही जामनेरला 80 शिक्षकांचं ट्रेनिंग घेतलं, ध्यान प्रशिक्षक म्हणून. तर 80 जवळजवळ जामनेर तालुक्यातील भरपूर शाळा होत्या त्याच्यात. सगळे क्रीडा शिक्षक आलेले होते. तर 80 शिक्षकांचं आम्ही ट्रेनिंग घेतलं, त्यांना ध्यानाचं महत्त्व सांगितलं, मुद्रा घेतल्या. कारण आता मुद्रांना सुद्धा खूप महत्त्व येणार आहे. चेंजेस होणार आहेत खूप, मेडिकल सायन्समध्ये तर खूप चेंजेस होणार आहेत. अगदी आणि अगदी. तुम्ही जे म्हणताय कॅन्सरचं, आपल्याजवळ ज्या काही शक्ती आहेत त्याच पुढे इथून पुढे उपयोगात पडणार आहेत. तर त्यामुळे आम्ही अगदी खरं. मुद्रांचा प्रसार जास्त करतोय. आजही आहे साताऱ्याच्या एका शाळेमध्ये, आश्रम शाळेमध्ये सुजाता मॅडम आणि आमचे अजून जाणार आहेत, माधुरी तिवाटणे योग शिक्षिका जाणार आहेत आणि शरयू. असं एक ट्रेनिंग देतोय आणि पाठवतोय, की फील्ड वर्कला तुम्ही जा. प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय आपली ग्रोथ होणार नाही. अगदी. कोणाला विचारायचंय अगदी. का काही? खूप सुंदर काम करताय मॅडम तुम्ही, आणि असंच धन्यवाद. स्वामी तुम्हाला अजून अजून ह्याच्यामध्ये खूप जास्त करण्याचं बळ, मानसिक, शारीरिक, आर्थिक देव, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आणि पहिल्यापासून मला वाटतं तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा हाताळलाय, की शाळा लेवलला मुलांना योग आणि शाळा लेवलला मुलांना भगवद्गीता आणि वेद हे इंट्रोड्यूस झालेच पाहिजेत. ते फार महत्वाचं आहे आणि आय थिंक त्यातलं खूप मोठं पाऊल तुम्ही ऑलरेडी उचललंय. तर फोकस अं, असा आहे की टीचर्सलाच ट्रेनिंग द्यायचंय. एकदा टीचरला बरोबर. ट्रेनिंग दिलं की स्वयंभू टीचर बनतील आणि ते अगदी अगदी. स्वतः, कारण मुलांना आपण किती वेळा जाऊन घेणार, एकदा घेतलं की संपतं ना. म्हणून आम्ही करेक्ट. टीचर ट्रेनिंगच फोकस ठेवलं, कारण माझं स्पेशलायझेशन पॅडागॉजी मध्ये आहे आणि टीचर्स ट्रेनिंग मध्येच पहिल्यापासून विहंगमचा फोकस ठेवला, की टीचर घडला तर विद्यार्थी नक्कीच घडणार आहे. अगदी विद्यार्थी घडला अगदी तर अगदी. घरातलं सुद्धा सगळं बदलणार आहे. आणि सगळं आता सगळं सध्या खरंय. विद्यार्थ्यांचे चॅलेंजेस किंवा फार ॲटिट्यूड खूप वेगळे वेगळा आहे. आहेत. खरं तर फार वेगळे म्हणूनच आहेत. मी व्हॉलेंटिअर रिटायरमेंट घेतली. जसं मुलांचं मी बघायला लागले, तर तसं म्हटलं की आपण यांना जीवन जगायचंच कसं हेच शिकवलं पाहिजे. नुसती खरंय. सुबत्ता समृद्धी असून काही उपयोग नाहीये. उपयोग नाही. समाधान पाहिजे. समृद्धी समाधान नाही देत. समाधान हे छोट्या ह्याच्यातनं सुद्धा मिळवता येतं. मिळतं. आणि अगदी मग खरंय. त्यासाठी काम करायचं ठरवलं आणि मलाच समाधान मिळायला लागलं बेसिकली. आंतरिक समाधान म्हणतो ते मला सापडलं.
तर हे खूप सुंदर आपण एकमेकांना जर ओळखून घेतलं तर एकमेकांपासून शिकण्यासारखं पण आहे. म्हणून खूप मग आहे. तुमचं खूप. व्यक्तिमत्व आता मी सगळ्या साधकांपुढे ठेवलंय. प्रत्येकाने अनालिसिस करावं आणि मॅडम पासून थोडंसं लर्निंग घ्यावं आणि आपणही एक एक पावलं पुढे जावीत अशी मी सगळ्यांना विनंती करते. तर खूप खूप धन्यवाद मॅडम. आता आपण ध्यान करूयात. आज आपल्याला करायचं आहे चंद्रघंटा ध्यान करायचंय. पाणी आणत वर पाणी आणून घ्या. वर्टेक्स वॉटर करून घ्या.